श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे पापांकुशा एकादशी, जिला पाशांकुशा एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं. आणि आपल्याला आज संध्याकाळी एक चौमुखी दिवा एका ठिकाणी लावायचा आहे. हा दिवा कसा लावायचा, दिव्यामध्ये वाती कशा घालायच्या, तसेच हा दिवा आपण कुठे ठेवायचा आहे, या दिव्यामध्ये आपण काय वस्तू टाकायची आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि आपण असा दिवा लावला तर याचे काय प्रभाव आहेत, तर हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. आपल्याला माहीत आहे की एकादशी तिथी ही भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असते. या दिवशी विष्णूंची पूजा, नामस्मरण केले जाते. ही जी एकादशी आहे पाशांकुशा एकादशी, तर ही पापांचा नाश करणारी आहे. तर असे मानले जाते आपल्याला आपल्या पाप कर्मातून मुक्ती मिळावी म्हणून या दिवशी आपल्याला काही उपाय हे करायचे असतात. तसेच या दिवशी काही नियमसुद्धा पाळायचे असतात. जसं की या दिवशी आपण बेडवर झोपू नये, दिवसा झोपू नये, काळे वस्त्र परिधान करू नये, तसेच आपण काश्य पात्रामध्ये भोजन करू नये, मोहरीचे तेल या दिवशी खाऊ नये, तसेच तामसिक पदार्थ तर हे सुद्धा वर्ज्य करायचे आहेत. मांसाहार हा सुद्धा या दिवशी वर्ज्य करायचा आहे. तुळशीच्या बाबतीत सुद्धा आपल्याला तुळशीला पाणी घालायचं नाही, तुळशीची पाने तोडायची नाहीत. तर असे काही एकादशीचे नियम आहेत जे आपल्याला पाळायचे असतात. आता ही जी पाशांकुशा एकादशी आहे तर यामागे नेमकी कथा काय आहे हे आपण थोडक्यात पाहूया. आणि यानंतर चौमुखी दिवा आपण कुठे लावायचा आहे तर याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत. तर कथा अशी आहे की सतयुगात विंध्य पर्वतावर क्रोधन नावाचा एक आसुरी वृत्तीचा डाकू वास्तव्य करत होता. त्याने आपले संपूर्ण आयुष्य हिंसाचार, लूटमार आणि चोरी करण्यात घालवले. मद्यपान करणे आणि मांसभक्षण करणे तर हे त्याचे नित्यकर्म होते. खोटे बोलण्यातही तो पटाईत होता. आयुष्यभर त्याने पापकर्म केले. यमराज क्रोधनचे हे पापकर्म पाहून संतापले आणि डाकू क्रोधनचे प्राणहरण करण्यासाठी त्यांनी दूतांना पाठवले. दूत प्राणहरण करण्यासाठी आलेले पाहून क्रोधन भयभीत झाला आणि त्याने विंध्य पर्वतावर असणाऱ्या अंगिरा ऋषींच्या आश्रमात आश्रय घेतला. असुरी वृत्तीचा क्रोधन ऋषींना शरण गेला होता. ऋषींची सेवा कार्य करू लागला. ऋषी त्याच्यावर प्रसन्न झाले होते. आपल्या पापाची कबुली दिल्यानंतर अंगिरा ऋषींनी या पापातून मुक्त होण्याचा उपाय सुद्धा त्याला सांगितला होता. ऋषींनी त्याला पाशांकुशा एकादशी व्रत करण्यास सांगितले. क्रूर क्रोधन याने विष्णुपूजन केले, विष्णूंची मनोभावे सेवा केली आणि एकादशीचे व्रत केले. आणि नंतर या तपोबळावर त्याने विष्णू लोकात स्थानही मिळवले. पुराणानुसार या पाशांकुशा एकादशीची ही कथा आहे. या एकादशीचे व्रत भक्तिभावाने केल्यास पापापासून मुक्ती मिळते. धर्मसिंधू या प्राचीन ग्रंथाच्या आधारे एकादशी व्रत केल्याने वैभव आणि संपत्ती प्राप्त होते, तर अशी सुद्धा मान्यता आहे. आणि आपल्या घरामध्ये धनधान्याची वृद्धी व्हावी तर यासाठीच आपल्याला एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तिन्ही सांजेला एक चौमुखी दिवा हा लावायचा आहे. आपल्याला माहीत आहे की दीपदानामुळे धनप्राप्ती होते, तसेच आपल्याला पुत्रप्राप्ती होते, अखंड सौभाग्य सुद्धा लाभते. तर एवढे महत्त्व ह्या दीपदानाला आहे. यामुळे आपल्या घरातील दुःख, दुर्भाग्य, दारिद्र्य नष्ट होते. धनाची जर समस्या असेल तरीसुद्धा तुम्ही हा जो चौमुखी दिवा आहे तो लावू शकता. जर तुमच्या व्यापार व्यवसायात वाढ होत नसेल, हवा तसा फायदा होत नसेल, नोकरीमध्ये प्रमोशन होत नाही, किंवा तुम्हाला धनप्राप्तीची इच्छा आहे तरीसुद्धा तुम्ही हा दिवा लावू शकता. तसेच प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतात आणि यातून आपल्याला बाहेर पडण्यासाठी आपल्याला चांगली कर्मेही करायची असतात. आणि यापैकीच एक कर्म म्हणजे एकादशीच्या दिवशी दीपदान करणे, म्हणजेच दिवा प्रज्वलित करणे. या दिव्याच्या प्रभावामुळे आपल्या नवग्रहांच्या समस्या असतील, धनसमस्या असतील तर त्या कमी व्हायला मदत होते आणि आपल्या घरामध्ये धनधान्याची वृद्धी होते. आता जर हा दिवा तुम्ही चौमुखी लावणार आहात तर तो कुठे लावायचा आहे, तर आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्याच्या बाहेर आपल्याला हा दिवा लावायचा आहे. आता हा दिवा आपण कसा लावायचा हे आपण बघणार आहोत, पण त्यापूर्वी आपण एकादशीच्या दिवशी अजून कुठे कुठे दिवा लावू शकतो तर हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. तर या दिवशी तुम्ही 7 ठिकाणी दिवे लावू शकता. पहिलं आहे ते म्हणजे आपलं देवघर, ज्या ठिकाणी आपण रोज दिवा लावत असतो. परंतु एकादशीच्या दिवशी आपल्याला आवर्जून तुपाचा दिवा लावायचा आहे आणि यामध्ये आपल्याला 2 लवंग,
2 कापूर टाकायचे आहेत. दिवा हा नेहमी स्वच्छ असावा, तो कधीही खंडित झालेला नसावा आणि सगळ्यामध्ये शुभ मानला जातो तो म्हणजे मातीचा दिवा. तुम्ही जर मातीचा दिवा लावला तर अतिशय उत्तम, नाही तर तुम्ही कोणत्याही धातूचा दिवा लावू शकता. त्याप्रमाणेच तुम्हाला तुळशीसमोर सुद्धा दिवा लावायचा आहे. तुळस ही श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे. तुळशीशिवाय ते नैवेद्यसुद्धा स्वीकारत नाहीत. त्यामुळे तुम्ही तुळशीजवळ एक दिवा लावू शकता. आणि तुम्हाला जर धनप्राप्ती हवी असेल, काही आर्थिक समस्या असतील, तर या दिव्याची जी वात आहे तर या दिव्याची वात तुम्ही उत्तरेला करू शकता. आता हे जे दिवे आहेत तर यामध्ये तुम्ही एकच वात घातली तरीसुद्धा चालेल. आणि आपण जेव्हा तुळशीजवळ दिवा लावतो तर तेव्हा आपल्याला तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे. तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय, तर या मंत्राचा जपसुद्धा आपल्याला करायचा आहे. तुम्ही तुळशीला 11 प्रदक्षिणासुद्धा घालू शकता. तुळशीजवळ दिवा लावल्याबरोबरच आपण केळीच्या झाडाजवळ सुद्धा लावू शकतो. शमीच्या वृक्षाखाली, बेलाच्या वृक्षाखाली सुद्धा या दिवशी दिवा हा लावू शकतो. यामुळे वास्तुदोष दूर होतात, नजरदोष दूर होतात आणि माता लक्ष्मीची कृपाही आपल्याला मिळत असते. त्याप्रमाणेच आपण पिंपळ वृक्षाखाली सुद्धा दिवा लावू शकतो. आपल्या मनातील इच्छा बोलून हा दिवा प्रज्वलित करावा आणि घरी परत येताना आपण मागे वळून पाहू नये. आणि हा जो दिवा आहे तर तो आपण पिंपळ वृक्षाखाली तसाच ठेवायचा आहे. म्हणजे आपल्याला पिंपळ वृक्षाखाली दीपदान करायचं आहे. तसेच तुमच्या घरामध्ये जर जवळ एखादी अशी अंधारी जागा असेल तर त्या अंधारामध्ये सुद्धा दिवा ठेवायचा आहे एक लावून, की दिवा हा जो आहे तर तो आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचे काम करत असतो. आणि यामुळे सुद्धा आपण जर अंधारात एखादा दिवा लावला तर ग्रह नक्षत्रांचे जे दोष आहेत तर ते दूर होतात आणि माता लक्ष्मी प्रसन्न होते. तसेच आपली जी कचरा ठेवण्याची जागा आहे तर या ठिकाणी सुद्धा आपण एक दिवा लावू शकतो. आता हे दिवा लावल्यानंतर जर तो दिवा विझला तर आपण मनात कोणतीही शंका आणू नये आणि तो दिवा जो आहे तर तो पुन्हा प्रज्वलित करावा. आणि तुम्ही जर या सर्व ठिकाणी दिवा लावणार असाल तर एक गोष्ट लक्षात घ्या की दिवा लावताना एका दिव्याने दुसरा दिवा हा प्रज्वलित करू नये. आता आपण पाहूया की आपल्याला चौमुखी दिवा हा कुठे लावायचा आहे. आता चौमुखी दिवा हा लावायचा आहे मुख्य दरवाजाच्या बाहेर. तुम्ही 2 चौमुखी दिवे मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला बाहेर लावले तरी चालेल, एक लावला तरीसुद्धा चालेल. दिवा घेताना कोणत्याही धातूचा घ्या, परंतु अगोदर सांगितल्याप्रमाणे मातीचा दिवा घेणे हे अतिशय उत्तम आहे. मातीचा दिवा हा शुभ मानला जातो. यानंतर तुम्हाला यामध्ये 4 वाती घालायच्या आहेत किंवा तुम्ही 2 मोठ्या वाती घाला, परंतु वातीची जी टोके आहेत तर ती आपल्याला 4 दिशांना करायची आहेत, कारण आपल्याला 4 दिशांना वाती असलेला दिवा जो आहे तर तो लावायचा आहे. या दिव्यामध्ये तुम्ही तेल घाला, तूप घाला, काहीही घातलं तरीसुद्धा चालेल. आणि आपल्याला काय करायचं आहे, हा दिवा ठेवताना दिव्याखाली म्हणजे कुठेही तुम्ही जेव्हा दिवा ठेवता तर दिव्याखाली थोड्याशा अक्षता किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या. दिव्याला नेहमी आसनावरती ठेवायचं असतं, डायरेक्ट जमिनीवरती ठेवायचं नाही. तर ही काळजी घ्यायची आहे. थोड्याशा फुलांच्या पाकळ्या आपल्या मुख्य दरवाजाबाहेर ठेवून त्यावरती तुम्ही हा चौमुखी दिवा ठेवू शकता. आणि या दिव्यामध्ये तुम्ही 2 लवंग, 1 कापूर आणि 1 वेलची हे टाकलं तरीसुद्धा चालेल. लवंग हे माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असतं आणि हा दिवा आपल्याला संध्याकाळीच लावायचा आहे. आणि जेव्हा हा दिवा विझेल आपोआप शांत होईल. तर यानंतर हा दिवा उचलून जरी ठेवलात तरीसुद्धा चालेल. या दिव्यांमधील ज्या वाती आहेत तर त्या पुन्हा निर्माल्यमध्ये टाकायच्या आहेत आणि दिवा स्वच्छ करून तुम्ही इतर गोष्टींसाठी हा दिवा वापरू शकता.